मित्र, आपण आता कुंडली येथील क्रांती अग्रणी गिरडी बापू लाड यांच्या स्मारक परिसरामध्ये आहोत. आपल्याला पुढे त्यांचं छायाचित्र दिसतंय, समाधी स्थळ आहे आणि या परिसरामध्ये अतिशय आकर्षक अशा प्रकारचे कारंजे आहेत. तर दोन्ही बाजूच्या ज्या भिंती आहेत त्यामध्ये क्रांती अग्रणी गिरडी बापू लाड यांच्या जीवनातील काही प्रसंग दाखवणारी छायाचित्र या ठिकाणी आहेत. आता क्रांती अग्रणी जीवन दर्शन या हॉलमध्ये आपण प्रवेश करतोय. हॉलमध्ये प्रवेश करतानाच सुरुवातीला गिरडी बापूंचं आकर्षक अशा प्रकारचं तैलचित्र आहे आणि आतल्या बाजूला आंदोलनाच्या काळामध्ये गांधींच्या नेतृत्वाखाली त्यांनी जे आंदोलन सुरू केलं 9 ऑगस्ट छोडो भारत, तेव्हापासूनच्या वेगवेगळ्या प्रतिकृती आणि छायाचित्र ही अशा छोट्या छोट्या इथं अनेक खोल्या आहेत आणि या खोल्यांच्या मध्ये क्रांत्याग्रणी गिरडी बापू लाड यांच्या आयुष्यातले प्रसंग दाखवलेले आहेत. हे स्मारक पाहण्यासाठी नेहमी एक लोकांची गर्दी असते. तुम्ही बघितलं तर या फलकावरती सातारा प्रति सरकारची रचना अधोरेखित करण्यात आलेली आहे. आता या दालनानंतर हे मध्ये असणारे कारंजे आहेत ते पाहत पाहत आपण दुसऱ्या दालनाच्या दिशेनं आता निघालेलो आहोत. या दालनाच्या भिंतीवरतीही क्रांत्याग्रणींच्या आयुष्यातली अनेक छायाचित्र झळकलेली आहेत. तर या हॉलमध्ये प्रवेश केल्या केल्या कुंडलचे जे प्रमुख स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांची एक यादी या ठिकाणी आहे. आणि परत यापूर्वी आपण पाहिलं त्याप्रमाणे क्रांत्याग्रणी गिरडी बापू लाड यांच्या आयुष्यातील अनेक घटना प्रसंग ह्याच्यावरती आकर्षक अशा प्रकारचे छायाचित्र आहेत. या फलकामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमधला आणि गोवा मुक्ती संग्रामामधला गिरडी बापूंचा जो रोल आहे तो अधोरेखित केलेला आहे. त्याचबरोबर नांदेडची शिक्षण परिषद, हैदराबादचा मुक्तीसंग्राम, अशा प्रत्येक ठिकाणी गिरडी बापूंनी आपली भूमिका ही पार पाडलेली आहे. ही तुरुंगात असल्याची प्रतिकृती आहे. येरवाड्याच्या कारागृहामध्ये देखील बापू होते. हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या इंग्रजी वर्तमानपत्रातनं आलेलं वर्णन या ठिकाणी आहे. यात ओळी बघा किती आकर्षक आहेत. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा, असं या ठिकाणी ओळी लिहिलेल्या आहेत. इथे अनेक संस्थात्मक उभारणी जी केली किंवा विधानसभा आणि विधान परिषदेचे सदस्य म्हणून केलेल्या कामाची नोंद या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. इथं परत गिरडी बापूंनी स्थापन केलेल्या ज्या संस्था आहेत त्यांची एकत्रित एका फलकावरती माहिती देण्यात आलेली आहे. आता क्रांत्याग्रणी गिरडी बापू लाड यांच्या स्मारक परिसरामध्ये आपण आहोत. आता या ठिकाणी 2 मोठ्या हॉलमध्ये जशी वेगवेगळ्या प्रकारची त्यांच्या आयुष्यातली चित्र आहेत त्याच पद्धतीनं आपण जसं बाहेर येऊ तसं बाहेरच्या बाजूला बऱ्याचपैकी बाग उद्यान विकसित केलेलं आपल्याला दिसतंय. डाव्या बाजूला त्याने उभारलेला हा कारखाना आहे. या परिसरामध्ये अशा
अनेक छोट्या छोट्या रूम्स आहेत. या परिसराचं सगळ्यात वैशिष्ट्य असं आहे की अतिशय स्वच्छ अशा प्रकारचा हा परिसर आहे. इथे स्मारकाच्या आतल्या भागातून आपण बाहेर आल्यानंतर आपल्याला हा पाठमारा जो दिसतोय तो जे.डी. बापू लाड यांचा अतिशय भव्य आणि आकर्षक अशा प्रकारचा पुतळा आहे. या पुतळ्याच्या परिसरात डाव्या आणि उजव्या बाजूला उद्यान विकसित केलेलं आहे. आता आपण पुतळ्याच्या समोरच्या बाजूला जाऊया की हा पूर्णाकृती एका चबुतऱ्यावरती क्रांतिअग्रणी डॉक्टर जे.डी. बापू लाड यांचा हा तुम्हाला आता दिसत असेल भव्य अशा प्रकारचा पुतळा या परिसरामध्ये उभारण्यात आलेला आहे. इथे काही उत्साही तरुण गणेश मूर्तीचे विसर्जन करायला चाललेले आहेत. हा जो क्रांतिअग्रणी जे.डी. बापू लाड यांचा पुतळा आणि हे जे स्मारक आहे हे स्वातंत्र्य चळवळीतलं एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आपण जेव्हा केव्हा सांगली जिल्ह्याला भेट द्याल त्यावेळेला क्रांतिअग्रणी जे.डी. बापू लाड यांच्या या स्मारकाला अवश्य भेट द्यावी.